वाई शहराच्या भाजी मंडईतील वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त टपऱ्यांचा प्रश्न आता सुटणार आहे, कारण वाई पोलीस आणि नगर परिषद ॲक्शन मोडमध्ये आली आहे. नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. प्रशासनानं बेवारस टपऱ्यांवर हातोडा चालवण्याची तयारी केली असून व्यापाऱ्यांना 8 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर थेट कारवाईही होणार आहे. संपूर्ण मंडई परिसर वनवे होणार असून शिस्तीसाठी बूम बॅरियर बसवले जाणार आहेत. 6x8च्या जागेचं मार्किंग आणि अभ्यासाअंती ₹2 प्रति स्क्वेअर फूट भाडे आकारले जाणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. अशा प्रकारचा प्रशासनाचा मास्टर प्लॅन असणार आहे. त्यामुळे वाई शहरातील गजबजलेल्या भाजी मंडईला आता शिस्त लागणार आहे. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाने गुदमरलेल्या मंडईला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी वाई पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेने संयुक्तपणे कडक पावले उचलली आहेत. वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी ताफ्यासह मंडईची प्रत्यक्ष पाहणी केली. वर्षानुवर्षे रस्ते अडवणाऱ्या बेवारस टपऱ्या आणि शेड आता इतिहास जमा होणार आहेत. केवळ कारवाईच नाही तर प्रशासनाने 2 दिवस जनजागृती करण्याचा सुज्ञ निर्णयही घेतलाय. मात्र त्यानंतरही नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाईल. बूम बॅरियर आणि वनवे वाहतुकीमुळे ग्राहकांनाही खरेदी करणे सुखकर होईल. वाईच्या विकासासाठी हे पाऊल योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.